नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे मनस्वी स्वागत करत आहे। सध्या श्रावण महिना चालू आहे। हा श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्य करण्याचा महिना। अनेक सणांचा म्हणजेच सणांचा राजा असणारा हा श्रावण महिना। या श्रावण महिन्यावर अनेक कविता लेख प्रसिद्ध झाले आहेत। म्हणूनच आज आम्ही तुमच्या समोर लेखक साईनाथ सुरेश टांककर यांनी लिहिलेल्या त्यांच्या बायकोचा श्रावण या कथेचे अभिवाचन करणार आहोत। लेखक साईनाथ टांककर यांचा परिचय पुढील प्रमाणे। त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी अनेक नाटके लिहिली आहेत। त्यांची नावे अशी: चेकमेट हे खेळ माणसांचे, देवाघरचा पाहुणा, मुखवटे, मामाच्या गावाला जाऊया हे बालनाट्य, रिलेशन, कुणीतरी येणार ग। एकांकिका लेखनात देवाघरचा पाहुणा, अंत आरंभ, केमिकल लोचा, बॅचलर पार्टी, ब्रेकअप के बाद। स्पर्श हा काव्यसंग्रह 2009 साली, मनातले काही हा काव्यसंग्रह 2012 साली, प्रेमाच्या एका वळणावर हा कथासंग्रह 2015 साली, स न वी वी 2017 साली, नात्यांचा रिचार्ज 2018 साली, मी पुन्हा येईन हे ई-बुक ही पुस्तके प्रकाशित झाली। लेखक साईनाथ टांककर यांना अनेक पुरस्कार व त्याबरोबर उत्तेजनार्थ बक्षिसेही प्राप्त झाली आहेत। त्यातील उल्लेखनीय पुरस्कार असे: प्रेमाच्या एका वळणावर या पुस्तकाला स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साखवळकर स्मृती प्रतिष्ठानचा कर्तव्यभूषण पुरस्कार, रिलेशन या नाटकाला रंगयोग या संस्थेचा नाट्यलेखन स्पर्धेत प्रथम पुरस्कार, मनातले काही या काव्यसंग्रहातील रामायण या कवितेला एकता कल्चरल अकादमी यांचा तृतीय पुरस्कार, मामाच्या गावाला जाऊया या बालनाट्याला अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई यांचा तृतीय पुरस्कार, प्रतिलिपी मराठी या ऑनलाईन वेबसाईटवरील हॅलो ब्रो या पत्राला द्वितीय पुरस्कार, मैत्रीण या कथेला कथालेखन स्पर्धेत प्रथम पुरस्कार, अमर प्रेम या कथेला म्हणींच्या दुनियेत कथालेखन स्पर्धेत प्रथम पुरस्कार आणि कन्यादान या कथेला कथा महोत्सव 2018 मध्ये तृतीय पुरस्कार। त्यांचे हे साहित्य प्रतिलिपी मराठी या ऑनलाईन वेबसाईटवर 1,20,000 लोकांनी वाचले आहे। तसेच त्यांनी पटनाट्य लेखन व दिग्दर्शनही केले आहे। अशा लेखनात चतुरस्त्र असणाऱ्या लेखक साईनाथ टांककर यांची बायकोचा श्रावण या कथेचे मी अभिवाचन आज करणार आहे। मला खात्री आहे की हा जो व्हिडिओ म्हणजे हे जे लेखन आहे, ही जी कथा आहे बायकोचा श्रावण, तुम्हाला नक्की आवडेल। ती तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि तुमचे कॉमेंट्सही आम्हाला नक्की कळवाल आणि आमचे हे चॅनल जरूर सबस्क्राईब केले नसेल तर ते करा। धन्यवाद। श्रावण या शेजाऱ्यांना काहीच कळत कसे नाही, श्रावण सुरू झाला आहे आणि हा मांसाहारी जेवणाचा उग्रवास। आई, श्रावण आपला आहे, आपल्या घरात आपण खात नाही, पण इतरांना खाऊ नका असे आपण सांगू शकत नाही। मला श्रावण सुरू झाल्यावर असे वाटते की मी एका महिन्यासाठी आपण जैन किंवा गुजराती सोसायटीमध्ये जाऊन राहावे। बघ हा सुक्या मच्छीचा वास, एवढे घर शुद्ध करून सुद्धा या वासाने घरात अशुद्धी पसरते। आई, तू जरा शांत राहा, मन शुद्ध असले की सगळं काही नीट होते। माझ्या आईचा श्रावण एकदम कडक, घरात मांसाहार तर नाहीच होत, पण आम्हाला बाहेरही खाण्याला बंदी होती। एकदा मी श्रावणात मित्रांच्या आग्रहाखातर बाहेर तंदुरी चिकन खायला होते, म्हणजे खाल्लं होतं आणि चुकून त्याचा फोटो मी स्टेटसला टाकला होता। आईने तो पाहिला आणि त्यानंतर जवळपास 2 महिने ती माझ्याशी बोलली नव्हती। तिला कसं समजावायचं हे मलाच ठाऊक होतं। मला टेन्शन माझ्या बायको शिल्पाचे आले होते। 3 महिन्यांपूर्वी आमचे लग्न झाले होते। नॉनव्हेज म्हणजे तिचा अगदी जीव की प्राण। घरात नाही पण बाहेर खाल्ले तर चालेल ना? बायकोने मंगळवारी रात्री विचारले,
नाही, श्रावण असताना नाही खायचं. हे कसं शक्य आहे साई? तुला माहित आहे ना मला नॉनव्हेज किती आवडतं ते. केवळ नॉनव्हेज खात नाही म्हणून मी एका हँडसम डॅशिंग 1.5 लाख रुपये महिना पगाराच्या मुलाला नकार दिला. आठवड्यातून 3 दिवस मला नॉनव्हेज लागतेच, बुधवार, शुक्रवार आणि रविवार. तुला माहित आहे ना या 3 वारांमध्ये एखाद्या दिवशी संकष्टी किंवा एकादशी आली की माझी काय अवस्था होते. जसे दारू पिणाऱ्या माणसाला ठराविक वेळी प्यावेच लागते ना, तसे मला नॉनव्हेज लागतेच लागते. मग ते फिश असो किंवा चिकन. काहीच नसेल ना तर मला अंडाही चालेल. इथे 1 महिना साई मला काय सहन होणार नाही. तू प्लीज आईला सांग. शिल्पा, आई ऐकणारच नाही. साई, तू माझ्यासाठी आईला नाही समजू शकत. शिल्पा, माझ्यासाठी तू एवढं नाही करू शकत. मी तिचा हात हातात घेत विचारले. साई, मी नाही कंट्रोल करू शकत. तुला मी आवडतो की नॉनव्हेज? माझ्या या प्रश्नावर शिल्पा विचार करू लागली. बायको विचार करू लागली की नवऱ्यासाठी ते खूप घातक असते. ठीक आहे, मग असे करू की जोपर्यंत श्रावण आहे तोपर्यंत आपण एकमेकांना स्पर्शही करायचा नाही. शिल्पाने तिचा हात सोडून घेतला. त्यात काय हा वेडेपणा शिल्पा? त्यात वेडेपणा? श्रावण हा पवित्र महिना आहे. त्या महिन्यात मनात शुद्ध विचार येणे अगदी गरजेचं आहे. म्हणून आपण संयम राखायचा. मला सांग, तुझे माझ्यावर प्रेम आहे की म्हणजे माझ्या मनावर प्रेम आहे की शरीरावर? शिल्पाच्या या वाक्यावर उत्तर देणे योग्य नाही असे मला वाटले. माझे उत्तर फक्त पुरुष मंडळी समजू शकली असती. बायको नाही. श्रावणात निसर्गाच्या हिरवळीत माझ्या मनाची हिरवळ कुठेतरी हरवली होती. काही क्षण भीषण शांतता होती. शेवटी शिल्पाने बोलायला सुरुवात केली. साई, हे बघ, लग्नानंतर मी अनेक तडजोडी केल्या आहेत. काही मनापासून तर काही मनाविरुद्ध. मी त्याची तक्रार अजिबात करत नाही. माझी इतकीच एक अपेक्षा आहे की एक नवरा म्हणून तू मला समजून घे. मी तुला घरच्यांपासून कधीच वेगळं करत नाही. त्यांच्या विरोधात जा असेही मी तुला सांगत नाही. पण मला फक्त ना नॉनव्हेज खायचं आहे रे. घरीच खायचं असंही नाही, बाहेरही चालेल. हे मी तुला न सांगताही खाऊ शकते. पण मला ते करायचं नाही. मला तुझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवायची नाही. पण मी जर श्रावणात नॉनव्हेज खाल्ले नाही तर तुला श्रावणात मला स्पर्श करायला मात्र मी देणार नाही. ही माझी अट समज किंवा माझा हट्ट. गुड नाईट. शिल्पा माझ्याकडे पाठ करून झोपली. लग्नात मी तुला सुखदुःखात साथ देईन असं वचन दिलं होतं आणि मी त्याच्यासाठी कटिबद्ध होतो. एक प्रयत्न करावा म्हणून मी आईला बाहेर येऊन विचारले. आई घरात नाही, पण शिल्पाने जर बाहेर नॉनव्हेज खाल्ले तर चालेल का? आईने माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाली, म्हणजे बेडरूमच्या दाराकडे पण तिने कटाक्ष टाकला आणि म्हणते कशी? साई, शिल्पाचे मी समजू शकते. ती या घरात नवीन आहे. पण तू या घरात एवढी वर्ष राहतोस, तुला नियम काय माहिती नाही की बायको आल्यावर अगदी तिच्या तालावर तू नाचायला सुरू केलेस. आईसाठी बायकोला समजावू शकत नाहीस. मी काही बोललो नाही आणि गुपचूप बेडरूम मध्ये निघून आलो. आई हक्क सांगते, बायको हक्क सांगते. लग्नानंतर पुरुषांची हालत काश्मीर सारखी होते. 2 दिवसांनी ऑफिसला निघताना मी आईला म्हणालो, आई, आज ना ऑफिस मधल्या एका सहकार्याचा साखरपुडा आहे. त्याचे लग्न राजकोटला आहे. तिथे जाणे मला शक्य नाही म्हणून आम्ही सर्वांनी साखरपुड्याला जायचे ठरवले. सर्वांनी शिल्पालाही घेऊन यायला सांगितले आहे. शिल्पा, तू ऑफिस मधून मला डायरेक्ट भेट. शिल्पा काहीच बोलली नाही. तसेही त्या रात्रीच्या संभाषणानंतर आम्ही एकमेकांशी फारसे बोलतही नव्हतो. घरात समोर नॉर्मल बोलायचो
आमच्यातील वाद घरी सांगायचे नाही असा आमचा लग्नाआधीच ठरलेला करार होता, जो अजूनही आम्ही पाळला होता. संध्याकाळी मला शिल्पा भेटली. आम्ही टॅक्सी पकडली. तेव्हाही शिल्पा अगदी शांत होती. मी सुद्धा काही बोललो नाही. साखरपुडा कुठे आहे? शेवटी शिल्पा बोलली, कळेल. मी ठरवल्या जागी आम्ही उतरलो. इथे हॉल तर कुठे दिसत नाही. शिल्पाच्या या प्रश्नावर मी तिला बोटाने खुणवले. तिची नजर मी दाखवलेल्या दिशेला गेली आणि तिच्या गालावरची खळी खुलली. तू मला नॉनव्हेज खायला घेऊन आलेस? मी फक्त हसलो. तिचा हात हातात धरला. समोरच्या गोमंतक नॉनव्हेज हॉटेलमध्ये आम्ही शिरलो. शिल्पाने मनापासून अगदी ताव मारून खाल्ले. तृप्त मनाने ती हॉटेलच्या बाहेर पडली. साई, तू हे का केले? राणी, तुझ्या आनंदासाठी. मग घरी काय सांगायचं? सगळ्या गोष्टी आपण घरी सांगतो का? लग्न ठरल्यावर आपण गुपचूप भेटायचो, सिनेमा पाहायचो, हे सर्व आपण घरी सांगितले का? काही गोष्टी नवरा बायकोच्या सिक्रेट असतात, पण घरी कळले तर नाही कळणार. मिल्कचे चॉकलेट आणि आईस्क्रीम खाल्ल्यावर वास नाही येणार. आणि मी बॅग मध्ये ना गोमूत्र ठेवले आहे, त्यातले थोडे शिंपडले की झालो आपण शुद्ध. वाह, काय आयडिया आहे. हे आजचे झाले, पुढचे काय? म्हणजे तुला परत खायचे की काय? बापरे, झाली आता पंचायत. आत्ताच तू मनसोक्त खाल्लेस ना, ते आजचे झाले. आपल्याला पूर्ण महिन्याची आखणी करावी लागणार. बरं बाई, ठीक आहे. पुढच्या वेळी तुझ्या ऑफिस मधल्या कलिगचे लग्न असेल, नंतर माझ्या. आपल्याकडे काय मित्रमंडळी आणि ऑकेजनची काही कमी आहे? शिल्पाला ते अगदी पटले. माझ्या मनाला माझे वागणे पूर्णपणे पटले नसले तरी खोटं बोलल्यामुळे शिल्पाला जो आनंद मिळाला तो मात्र अनमोल होता. पण मनात मात्र भीती होती की मागच्या वेळेस आईला माहीत पडले तेव्हाचा अनुभव आजही माझ्या मनात घर करून होता. त्या रात्री मिठीत मला शिल्पा खूप चांगले वाक्य म्हणाली. ती म्हणाली, साई, आपण जिवंतपणे खात नाही, म्हणजे खाऊ घालत नाही, पण मेल्यावर मात्र पिंडाला पंचपक्वान्नाचे नैवेद्य ठेवतो. मग कावळा शिवायची वाट पाहत राहतो. तुला सांगते साई, जिवंतपणे मनोसक्तपणे खाऊन स्वच्छंदपणाने जगून घ्यायचे. यमालाही आपल्या जगण्याचा हेवा वाटला पाहिजे. पुढे 2-4 वेळा आम्ही असेच बाहेर नॉनव्हेज खाल्ले. सुदैवाने आम्ही पकडलो गेलो नाही. मनातली भीतीही कमी झाली होती. एका श्रावण शनिवारी शिल्पा आईला म्हणाली, आई, उद्या ना आम्ही एकविरा देवीला जाऊन येऊ का? एकविरेला? लोणावळ्याला? अचानक? श्रावण आहे ना. मी विचार केला की देवीचे दर्शन आणि एक पावसाळी सहली होऊन जाईल. चालेल ना, जाऊ ना. आपली गाडी घेऊन जाणार का? शिल्पाने मानेने हो म्हटले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गरमागरम थालीपीठ खाऊन निघालो. शिल्पा सुगरण होती आणि तिच्यातील हाच गुण मला अधिक आवडायचा. घरी सुद्धा श्रावणात तिने उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवून आईचे मन जिंकले होते. हृदयाचा रस्ता पोटातून जातो हे तिने सिद्ध केले होते. श्रावणातील हिरवळ आणि रिमझिम पाऊस, त्यामुळे प्रवासात उत्साह आणि रोमांच होता. पावसात घेतलेल्या आल्याचा कडक चहा वातावरण अधिक रोमॅन्टिक करून गेला. एकविरा देवीचे दर्शन घेतले. बाजूच्या लेण्याही बघितल्या. मग आम्ही गाडीकडे आलो. जाम भूक लागली होती. मस्त हॉटेलमध्ये जेवू, मी म्हणालो. इथे ना एक घरगुती खानावळ आहे, तिथे आगरी पद्धतीचे चिकन आणि भाकरी खाऊ. या वातावरणात अगदी बेस्ट आहे. शिल्पा, काय बोलते आहेस? आपण देवीच्या दर्शनाला आलो आहोत. दर्शन घेऊन झाले ना, आता खायला काय हरकत आहे? पण दर्शन घेतल्यावर मला काही पटत नाही हं शिल्पा. साई, मला माहित आहे की देवीला आपण कोंबड्या देतो आणि नंतर प्रसाद म्हणून खातो. नवरात्रीत खंडानवमीला कोल्हापुरात नॉनव्हेज बनवतात, कोकणात गौरीला नॉनव्हेज बनवतात. मग आता मी खाल्ले तर काय फरक पडतो?
तसेही आपण श्रावणात बाहेर खाल्लेच आहेत. पण शिल्पा, मला काय बोलावे समजत नव्हते. चल न साई, खाऊया न रे. आपली पहिली पावसाळी सहल परिपूर्ण होईल. नॉनव्हेज खाल्ल्याने एखादी सहल पूर्ण होते हे मला आजच कळले. नॉनव्हेजचा हट्ट करताना शिल्पाचा चेहरा अगदी निरागस दिसत होता. मी नाही म्हणूच शकत नव्हतो. ठीक आहे बाबा, खाऊ आपण. मला हे पटत नव्हते, पण बायको सोबत तिथे वाद मला घालायचा नव्हता. तसेही मी तिच्याशी कुठेही वाद घातला असता तरी मी जिंकलो नसतो. मी तिथल्या घरगुती खानावळीकडे गाडी लावली. माझी आज इच्छा होत नव्हती, पण मी नाईलाजाने मी खायला सुरुवात केली आणि त्या अप्रतिम चवीमुळे माझ्या मनातील राग निघून गेला. मी आणि शिल्पा अगदी जेवणावर तुटून पडलो. तुझा नॉनव्हेज खाण्याचा हा वेडेपणा ना मला एक दिवस अगदी भारी पडणार आहे. मी गाडी चालवताना शिल्पाला म्हणालो, हे बघ, आपण ऑफिसमध्ये कष्ट घेतो ते पोटभर जेवण्यासाठी. मग खाण्यावर पैसे उधळवले तर काय वाईट? उलट तू खुश व्हायला पाहिजे की तुझी बायको इतर मुलींसारखी कपडे व दागिन्यांवर खर्च करत नाही. ते तुला ना जास्त महागात पडले असते. मी फक्त गालातल्या गालात हसलो. बायकोच्या प्रेमाखातर म्हणा, आग्रह खातर म्हणा, श्रावणात खाल्लेले नॉनव्हेज आईला समजू नये हीच म्हणजे प्रार्थना, एवढीच प्रार्थना मी एकविरा देवीला केली. धन्यवाद.